नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. चला तर सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? कोणती आहे पहिली महानगरपालिका? तर या ठिकाणी मद्रास किंवा आत्ताची जी चेन्नई, ठीक आहे, पूर्वीचं नाव मद्रास, आत्ताचं नाव चेन्नई. तर मद्रास किंवा चेन्नई ही महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका आहे. स्थापना कधी झाली होती? 1688 मध्ये या महानगरपालिकेची स्थापना झाली होती. आता पहिली महानगरपालिका मद्रास किंवा चेन्नई. दुसरी जर विचारली तर कोलकाता. तिसरी आपली मुंबई. ठीक आहे, तिसरी महानगरपालिका भारतातली मुंबई आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई. ठीक आहे, भारतातील तिसरी आणि महाराष्ट्रातील पहिली मुंबई महानगरपालिका. ठीक आहे. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? प्रशासकीय प्रमुख कोण असतो असा प्रश्न विचारला जातो बघा. आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. देशात सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते? प्रश्न विचारला तर बघा, महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे. महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, किती? 29 महानगरपालिका आहेत. त्यामध्ये बघा 29वी महानगरपालिका कोणती आहे? जालना महानगरपालिका ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आहे. 27वी पनवेल, 28वी इचलकरंजी आणि 29वी जालना या शेवटच्या 3 महानगरपालिका आहेत. पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातील मुंबई. ठीक आहे, हे महत्त्वाचे प्रश्न महानगरपालिकेवर विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? कधी थांबवली जातो? मतदानाच्या 72 तास आधी, मतदानाच्या 8 तास आधी, मतदानाच्या 36 तास आधी की मतदानाच्या 48 तास आधी? कधी थांबविला जातो? तर मतदानाच्या 48 तास आधी. ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. निवडणुकीचा जो प्रचार असतो तो मतदानाच्या 48 तास आधी थांबवावा लागतो. ठीक आहे. आता हा नियम कोणी बनवलेला आहे? तर ECI म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, ECIने हा नियम बनवलेला आहे. तर या ECIची स्थापना कधी झाली होती? 25 जानेवारी 1950. ठीक आहे, 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. म्हणून 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. ECIची जी स्थापना आहे ती कलम 324 नुसार झालेली आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, कलम कोणत्या कलमान्वये झालेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना? तर कलम 324 नुसार. सुकुमार सेन हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे बघा. सुकुमार सेन नाव लक्षात ठेवायचं, हे निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. ठीक आहे. आता सध्या कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त? मला कमेंट करून सांगायचं आहे. सध्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि या ठिकाणी सोबत जे 2 निवडणूक आयुक्त आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा. महत्त्वाचे टॉपिक आहेत हे. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास ते पद तात्पुरते कोण सांभाळते? कोण सांभाळते? ऑप्शन्स आहेत बघा, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उपराज्यपाल, उपसभापती. कोण सांभाळतात बघा? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास तात्पुरतं सांभाळत असतात. तर कलम 160 नुसार, ठीक आहे, कलम 160 नुसार राष्ट्रपती इतर राज्यांच्या राज्यपालांना नवीन राज्यपाल नियुक्त होईपर्यंत संबंधित राज्याचा अतिरिक्त भार सोपवू शकतात. पण हा पर्याय जर कामी आला नाही तर अशा परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्या संबंधित राज्याचे राज्यपालांचे कामकाज पाहतात. ठीक आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात? ऑप्शन्स आहेत बघा, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक. काय उत्तर असणार आहे? तर मुख्य अधिकारी, ऑप्शन सी. ठीक आहे, मुख्य अधिकारी हे नगर परिषदेचे प्रशासन चालवत असतात. यांना CO असं म्हटलं जातं. ठीक आहे.
आता या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन आहे बघा, हे बघा जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात. ठीक आहे, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात, तर मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढे प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? ऑप्शन्स आहेत SRPF, फोर्स 1, MIA, SPG. काय उत्तर असणार आहे, तर फोर्स 1. ठीक आहे, फोर्स 1 हे NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्थापन झालेले एक पोलीस दल आहे. NSGचा फुल फॉर्म काय, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. हे राष्ट्रीय पातळीवरील दहशतवाद विरोधी पथक आहे. फोर्स 1 हे महाराष्ट्रापुरते मर्यादित दहशतवाद विरोधी पथक आहे. ठीक आहे, फोर्स 1ची स्थापना कधी झाली होती, 26 नोव्हेंबर 2010. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 2010 मध्ये फोर्स 1ची स्थापना झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? ऑप्शन्स आहेत गोवा, पुद्दुचेरी, लडाख, लक्षद्वीप. काय उत्तर असणार आहे, तर पुद्दुचेरी. ठीक आहे, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे फ्रेंच भाषा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन्स आहेत संत तुकाराम, मोरोपंत, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. काय उत्तर असणार आहे, संत ज्ञानेश्वर. ठीक आहे, अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे तो संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. कधी लिहिलेला आहे, तर बघा 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ. याला ज्ञानेश्वरी म्हणून देखील ओळखलं जातं. 1290 मध्ये अहिल्या नगरातील नेवासा येथे या ठिकाणी हा ग्रंथ लिहिलेला आहे 1290 मध्ये. ठीक आहे, हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे संत ज्ञानेश्वरांद्वारा. ठीक आहे. एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण? तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत आहेत. त्यांनी 21व्या वर्षी आळंदी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. ठीक आहे, 21व्या वर्षी आळंदी या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न आहे, पिकासो हे एक डॅश डॅश प्रसिद्ध डॅश डॅश होते. कोण होते? ऑप्शन्स आहेत बघा, चित्रकार, कवी, लेखक, गायक. कोण होते? पिकासो एक चित्रकार होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन्स आहेत वाघूर, पूर्णा, दुधना, शिवना. काय उत्तर असणार आहे, तर वाघूर. ठीक आहे, अजिंठा ही लेणी आहे ना ती वाघूर या नदी किनारी वसलेली आहे. 1983 मध्ये. ठीक आहे, 1983 मध्ये युनेस्कोने अजिंठा व वेरूळला युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? कोणत्या नदीवर स्थित आहे? गोदावरी. ठीक आहे, गंगापूर हा जो प्रकल्प आहे तो गोदावरी नदीवर स्थित आहे. तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे जे नाशिकमध्ये आहे गोदावरी नदीवर. त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत शांती घाट, राजघाट, चैत्यभूमी, शांतीवन. काय उत्तर असणार आहे? चैत्यभूमी. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे चैत्यभूमी. आता या ठिकाणी दीक्षाभूमी देखील एक आहे बघा, ती नागपूरमध्ये आहे. दीक्षाभूमी कुठे आहे? नागपूरमध्ये. आणि चैत्यभूमी कुठे आहे? मुंबईमधील दादर या ठिकाणी. दादर. ओके. या ठिकाणी बघा राजघाट आहे ऑप्शनमध्ये, तर राजघाट ही महात्मा गांधींची समाधी स्थळ आहे. महात्मा गांधीजींचं समाधी स्थळ कोणतं? तर राजघाट. त्यानंतर शांतीवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं समाधी स्थळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? ऑप्शन्स आहेत 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1950. काय उत्तर असणार आहे? 26 जानेवारी 1950. ठीक आहे, भारतीय संविधान भारतात लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1950 पासून. जर प्रश्न विचारला संविधान सभेने केव्हा स्वीकारले, तर 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान सभेने स्वीकारलं होतं. 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. ठीक आहे.
पुढील प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? ऑप्शन्स आहेत नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. काय उत्तर असणार आहे? तर बघा नागालँड. ठीक आहे, भारतातील नागालँड हे राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नसून म्यानमार देशाच्या सीमेलगत आहे. ठीक आहे, म्यानमार या देशाच्या सीमेलगत आहे. पुढे प्रश्न आहे, सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते? कोणते म्हटले जाते? शिल्कीचे. ठीक आहे, सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक म्हटले जाते. म्हणजे याच्यामध्ये सरकारचा नफा झालेला असतो. तुटीचे अंदाजपत्रक काय असते? तर खर्च हा जास्त असतो आणि महसूल कमी असतो, त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हटले जाते. समतोल अंदाजपत्रक कोणते असते? महसूल व खर्च समान असतो तेव्हा. त्यानंतर प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? ऑप्शन्स आहेत स्थायू, द्रव, वायू, निर्वात जागा. काय उत्तर असणार आहे? निर्वात जागा. ठीक आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण निर्वात जागेतून होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक किंवा सार्वत्रिक दाता आहे? ऑप्शन्स आहेत ए बी, ओ, बी. काय उत्तर असणार आहे? तर ओ. ठीक आहे, ओ हा रक्तगट सार्वत्रिक दाता आहे. आता रक्तगटांचा शोध कोणी लावला मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं, ते कोण होते? ऑप्शन्स आहेत खेळाडू, राजकारणी, शास्त्रज्ञ, साहित्यिक. काय उत्तर असणार आहे? तर राजकारणी. ठीक आहे, शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणी होते, त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. पुढे प्रश्न आहे, देशातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट कोठून रवाना करण्यात आली? ऑप्शन्स आहेत कांडला, गुजरात, नमोघाट, वाराणसी, अलिबाग, रायगड, दिब्रुगड. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, नमोघाट, वाराणसी. ठीक आहे, नमोघाट, वाराणसी या ठिकाणाहून देशातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट रवाना करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोठून कोठे धावणार आहे? ऑप्शन्स आहेत पटना ते दिल्ली, मुंबई ते अयोध्या, मुंबई ते अहमदाबाद, अजनी, नागपूर ते पणजी. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन ए, पटना ते दिल्ली. ठीक आहे, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पटना ते दिल्ली दरम्यान धावणार आहे. पुढे प्रश्न आहे, टाइम मासिकने 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणास घोषित केलेला आहे? ऑप्शन्स आहेत नरेंद्र मोदी, आर्किटेक्ट्स ऑफ AI, डोनाल्ड ट्रम्प, रवीना टंडन. काय उत्तर असणार आहे? पर्याय बी, आर्किटेक्ट्स ऑफ AI. ठीक आहे, टाइम मासिकने 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आर्किटेक्ट ऑफ AI याला घोषित केलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी कोणत्या देशाने घातलेली आहे? ऑप्शन्स आहेत न्यूझीलँड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वीडन. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, स्वीडन, या ठिकाणी ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, बिहार. काय उत्तर असणार आहे? तर बिहार. ठीक आहे, अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा बिहार राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आलेला? ऑप्शन्स आहेत गुवाहाटी, आसाम, कोची, केरळ, चंदीगड, हरियाणा, नवी दिल्ली. काय उत्तर असणार आहे? पर्याय सी, चंदीगड, हरियाणा. ठीक आहे, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2025 हा चंदीगड, हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला. त्यानंतर प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या इंडिगो एअरलाईनचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन्स आहेत एन चंद्रशेखरन, गुरुप्रसाद महापात्रा, विक्रमसिंग मेहता, पीटर अल्बर्स. काय उत्तर असणार आहे? तर विक्रमसिंग मेहता. ऑप्शन सी, विक्रमसिंग मेहता
हे सध्या चर्चेत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सचे अध्यक्ष आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत पोलीस भरतीसाठी. त्यामधून तुमचे इतर 20-25 प्रश्न मिळून 50 प्रश्न टोटल या व्हिडिओतून कव्हर झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.